all and see you all. निश्चित ही मैं बड़ा आनंदित हूँ फिर एक बार आप सबके साथ मुलाकात करते हुए। आणि खरोखर मला आनंद होत आहे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भेटून। We need to thank God for this special day. और आज के इस विशेष दिन के लिए हम परमेश्वर को धन्यवाद देते हैं। Each day is a gift from God. आणि आजच्या हर विशेष दिन परमेश्वर दिवसाबद्दल की ओर आपण से परमेश्वराला वरदान है। धन्यवाद देऊ। And each day God. आणि प्रत्येक दिवस देवाकडनं एका दानाप्रमाणे आपल्याला आहे। Each day God brings a special blessings for us. हर दिन परमेश्वर हमारे लिए एक विशेष आशीष को लेकर आते हैं। आणि प्रत्येक दिवस देव आपल्यासाठी एक नवीन आशीर्वाद घेऊन येतो। Also we have a special blessings from his hands and then through his word. और हर दिन एक विशेष आशीष उसके हाथों के द्वारा और साथ ही उसके वचनों के द्वारा हमें मिलती है। आणि प्रत्येक दिवशी त्याच्या हातांद्वारे आणि त्याच्या वचनाद्वारे एक विशेष आशीर्वाद आपल्यासाठी असतो। We have been meditating from the book of Genesis, first chapter from verse 3. और हम प्रकाशित वाक्य अध्याय 1 और वचन 3 पर मनन कर रहे हैं। आणि आपण प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा अध्याय 1 आणि वचन 3 यावर आपण मनन करीत होतो। In previous classes, we have seen that first chapter verse 3 is the first blessing of 7 blessings in the book of Revelation. प्रकाशित वाक्य में जो 7 आशीष है उनमें से एक आशीष हमें प्रकाशित वाक्य के अध्याय 1 उसके 3 वचन में मिलती हैं। आणि जे 7 आशीर्वादित वचन आपण पाहिली त्यातील पहिलं वचन आपल्याला प्रकटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि तिसऱ्या वचनामध्ये पाहायला मिळतं। Then we also have meditated on second blessing, which is in 16th chapter, 14th chapter, verse 13. और दूसरे धन्य वचन के विषय में हमने अध्याय 14 और उसके वचन 16 पर मनन किया था। आणि दुसऱ्या आशीर्वादित वचनावर आपण मनन केलं होतं अध्याय 14 आणि त्याच्या वचन 14-13 of Revelation. प्रकाशित वाक्य 14 अध्याय वचन 13 पर हमने मनन किया था। प्रकटीकरण 14वा अध्याय आणि त्याचं 13व वचन। Blessed are those who are die in the Lord from now. अब से वे धन्य हैं जो मृतक प्रभु में मरते हैं। आणि वचन म्हणतं प्रभू मध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत। Because after the rapture of the church, 14th chapter speaks about the persecution of the true believers. और कलीसिया के बादलों पर उठा लिए जाने के बाद अध्याय 14 प्रकाशित वाक्य का सच्चे विश्वासियों के लिए सताव के विषय में बात करता है। आणि मंडळीचं स्वर्गारोहण झाल्यानंतर आपण पाहतो 14वा अध्याय जो आहे या विश्वासणाऱ्यांच्या होणाऱ्या छळाबद्दल आपल्याला सांगतो। When they go through the tough time and rough time
and very difficult time, God is calling them, and then they are removed from the tribulation context. और जब ये सच्चे विश्वासी भयानक परिस्थितियों से होकर जब गुजरेंगे, उन भयानक सताओं से होकर गुजरेंगे, उस समय में परमेश्वर उन्हें अपने लिए बुलाएगा. आणि आपण पाहतो जे हे खरे विश्वासणारे आहेत, ज्यावेळेस त्या छळातून त्या कठीण समयातून ज्यावेळेस जातील, त्यावेळेला परमेश्वर त्यांना आपल्याकडे बोलवून घेईल. That is why they forget the persecution and the suffering which they go through in the world. और इसीलिए संसार में जो उन्हें सताव होगा और जो तकलीफ या दुख उन्हें होंगे, उसे वे भूल जाएंगे. आणि म्हणून या जगामध्ये असताना ज्या छळातून, ज्या त्रासातून ते जातील, ते सर्व त्रास ते विसरून जातील. Then we have read from 16th chapter. उसके बाद फिर हमने अध्याय 16 से पढ़ा था. त्यानंतर आपण 16व्या अध्यायातनं वाचलं होतं. 16 verse 15. उसका वचन 15. 16व्या अध्यायाचं 15वं वचन. Then we have meditated on this blessing also. और इस धन्य वचन पर भी हमने मनन किया था. आणि या वचनावर सुद्धा आपण मनन केलेलं होतं. Last week we have announced a small test today. और पिछले सप्ताह में मैंने एक परीक्षा के विषय में जो आज होने वाली है उसके विषय में सूचना दी थी. आणि मागच्या आठवड्यामध्ये जी एक छोटी परीक्षा मी तुमची घेणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. You are ready. आप तैयार हैं? आणि आशा करतो तुम्ही तयार असाल. After this session, we will have 5 minutes break. Then we will go for the test. और इस क्लास को समाप्त करने के बाद 5 मिनट का ब्रेक लेंगे. उसके बाद फिर हम इस छोटे से परीक्षा की ओर आगे बढ़ेंगे. आणि आजचा हा क्लास संपल्यानंतर एक 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ही छोटी परीक्षाकडे आपण जाणार आहोत. And then Pastor Newton Philip also is busy today, so he may not come to teach us. Maybe we are adjusting that on Saturday. और पास्टर न्यूटन आज थोड़े कुछ काम में व्यस्त है, इसलिए वो आज की क्लास नहीं ले पाएंगे. लेकिन उनकी जो क्लास होगी हमने उसको शनिवार के दिन एडजस्ट किया हुआ है. पास्टर न्यूट आणि ते आपल्याला वेळ देऊ शकत नाहीत, पण आपण त्यांचा क्लास शनिवारच्या दिवशी ऍडजस्ट केलेला आहे. But we will continue the study of Book of Revelation. लेकिन हम हमारे प्रकाशित वाक्य के पुस्तक का जो अध्ययन है इसको जारी रखेंगे. आणि आज आपण आपल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकाला पुढे घेऊन जाणार आहोत. Hope you will be once again enjoying the feast of the Word of God in the Book of Revelation. और मैं आशा करता हूं कि प्रकाशित वाक्य के इस पर्व में आप आनंद मनाएंगे परमेश्वर के वचन से. तुम्ही आनंद कराल परमेश्वराच्या सानिध्यात. So we have meditated 1:3 and the blessing, and then 14:13, and then 16:15,
And then we have now we will be taking up 19th chapter, verse 9, where there is also one more blessing which God commanded to those who trust in Him and believe in Him. और अब तक हमने प्रकाशित वाक्य अध्याय 1 वचन 3, उसके पहले धन्य वचन, उसके बाद अध्याय 14 वचन 13 धन्य वचन, दूसरा अध्याय 16 और 15 वचन धन्य वचन, तीसरा, इस पर अब तक हमने मनन किया है। अब हम चौथे धन्य वचन की ओर आगे बढ़ने वाले हैं, जो हमें प्रकाशित वाक्य उसके 19 अध्याय में देखने को मिलता है। या यू आर ऑडिबल टू मी? ओके। नासिक में बिजली न होने के कारण हमारे जो होस्ट भाई हर्षल है वो हमारे साथ अभी नहीं जुड़ पा रहे हैं, लेकिन थोड़ी देर में वो हमारे साथ जुड़ेंगे। तब तक हम हमारी इस क्लास को जारी रखेंगे। बंधू हर्षल जे आहेत त्यांच्या नाशिकमध्ये राहतात, तिथं वीज नसल्यामुळे हे नेटवर्क इश्यू आहे। जेव्हापर्यंत ते जुळत नाही, आपण आपली जी पवित्र शास्त्राचं अध्ययन आहे ते आपण सुरू ठेवूया। So in 19th chapter of Revelation and 9th verse we see blessing. और हम प्रकाशित वाक्य अध्याय 19 और उसके 9 वचन में एक धन्य आशीष को देखते हैं। आपण प्रगटीकरणाचे पुस्तक त्याच्या 19वा अध्याय आणि 9 वचनामध्ये एक धन्य वचन पाहतो। I'll read it. It says, "Then the angel said to me, write, blessed are those who are invited to the wedding supper of the Lamb." प्रकाशित वाक्य उसके 19 अध्याय के 9 वचन में इस प्रकार से लिखा हुआ है, तब स्वर्गदूत ने मुझसे कहा, यह लिख कि धन्य वे हैं जो मेमने के विवाह के भोज में बुलाए गए हैं। I'll just read in Marathi also. नंतर तो देवदूत मला म्हणाला, हे लिही, ज्यांना कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले आहे ते धन्य। तो मला म्हणाला, हे देवाचे खरेखुरे शब्द आहेत। Beloved, here there is a invitation to the marriage of the Lamb. प्रियो, यहाँ पे मेमने के विवाह में सम्मिलित होने के लिए एक निमंत्रण दिया गया है। प्रियानो, इथं कोकराच्या विवाहामध्ये सामील होण्यासाठी एक निमंत्रण देण्यात आलं, आमंत्रण देण्यात आलं। Again, there are many false doctrines in this, taking this verse. आणि और अभी भी जो है कुछ झूठी शिक्षाएं इस वचन के आधार पर उभरी हुई है। आता ही ह्या वचनाद्वारे काही खोटे शिक्षा आलेल्या आहेत। There are many servants or many teachers who teach that there are different compartments in heaven, and those who are invited for the marriage of the Lamb are different and they are special people. और कुछ लोग इस प्रकार से प्रचार करते हैं कि स्वर्ग में कुछ ऐसे कंपार्टमेंट है और उस कंपार्टमेंट में अलग अलग रीति से नियुक्ति होगी, और जो लोग मेमने के विवाह में आमंत्रित किए गए हैं वे विशेष लोग हैं। काही जे खोटे शिक्षक आहेत त्यांनी अशा प्रकारे ह्या वचनाचा अनुवाद केलेला आहे की स्वर्गामध्ये काही वेगवेगळे विभाग आहेत आणि जे कोकराच्या विवाहासाठी आमंत्रित केले गेले आहेत ते विशेष आहेत। That kind of thinking or compartmentalization is not there, and then high grade citizens, low grade citizens is not there in heaven.
और मेरे प्रियो, स्वर्ग में उच्च नागरिकता, निम्न नागरिकता, इस प्रकार का विभाजन बिल्कुल भी नहीं है। ये सब मनगढंत कहाणी है. प्रियांनो, स्वर्गामध्ये कोणत्याच प्रकारचं विभाजन नाही आहे. उच्च नागरिकता किंवा निम्न नागरिकता अशी काही गोष्ट स्वर्गामध्ये नाही आहे. In some of the cities we find different kinds of streets and then different kind of areas according to their income group. और मेरे प्रियो, अलग अलग शहरों में जो सड़कों का निर्माण कार्य है वो उनके आर्थिक परिस्थिति के अनुसार उसको तयार किया गया है. प्रियांनो, वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार तिथली जी सडके आहे ते बनवण्यात आलेली आहे. Once I went to search the address of those who are receiving our magazine. Not getting, sir. Once I went in search of address those who are receiving our magazine. और जिनको हमारे जो मासिक पत्रिका है जिनको प्राप्त होती थी उनका पता ढूंढने के लिए एक बार मैं गया था. एकेकाळी मी जे आमचे मासिक लोकांपर्यंत आम्ही जे पोहोचवतो त्यांचा पत्ता शोधण्यासाठी मी गेलो होतो. So I have seen in their houses or in their return group of low income group and then group of middle income and group of those high income groups, and different houses are made according to their income group. और मैंने इस प्रकार से देखा कि वहां पे इस प्रकार से सड़कों पर ऐसा लिखा हुआ था कि उच्च आर्थिक परिस्थिति वाले लोग, निम्न आर्थिक परिस्थिति वाले लोग, और इस तरीके से उन्होंने अपना एक विवरण दिया हुआ था. हर्षल, आर यू देयर? Yeah. Okay. Yeah. For convenience, they made it and then grouped different income groups like that. आणि ज्या शहरांमध्ये मी गेलो होतो मी तिथं अशा प्रकारे बघितलं की त्यांचे जे रस्ते होते त्याच्यावर असं लिहिलं होतं की निम्न आर्थिक परिस्थितीचे वर्गातील लोक किंवा उच्च आर्थिक परिस्थिती त्या वर्गातील लोक होऊ शकते की त्यांनी आपल्या सोयीनुसार हे असं बनवलं असेल. कुछ लोगों ने अपने सुख सुविधा के अनुसार ऐसा बनाया होगा. But in the Bible we don't see that kind of compartmentalization. लेकिन पवित्र शास्त्र में हम इस प्रकार के विभाजन को बिल्कुल भी नहीं देखते. आपण पवित्र शास्त्रामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही विभागणीला पाहत नाही. Here in 19th chapter 9th verse there is an invitation for the people to accept it and respond to it and then become the part of the wedding of Lamb of God. प्रकाशित वाक्य के 19 अध्याय के 9वें वचन में हम इस बात को देखते हैं कि मेमने के विवाह में बुलाए गए उन्हें आमंत्रित किया गया ताकि वे मेमने के विवाह में सहभागी हो. आपण प्रकटीकरणाचे पुस्तक त्याच्या 19 अध्याय 9व्या वचनामध्ये पाहतो की लोकांना इथं कोकराच्या विवाहामध्ये बोलावण्यात आलं, त्यांना सम्मिलित होण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं की ते त्या विवाहामध्ये सहभागी होतील. This is the invitation as equal as Jesus's invitation in Matthew 11:28. जिस प्रकार हम यहाँ पे एक आमंत्रण को देखते हैं यीशु मसीह के द्वारा, सेम उसी आमंत्रण के बारे में
हम मत्ती उसके अध्याय 11 और उसके 28 वचन में हम देखते हैं ज्या प्रकारे एक इथं आमंत्रण देण्यात आलं येशूच्या माध्यमातून, तशाच प्रकारे एक आमंत्रण आम्हाला मत्तय शुभवर्तमान त्याच्या 11 अध्याय आणि 28व्या वचनामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. So in Revelation 19:9, it is the angel's invitation. और प्रकाशित वाक्य के 19 अध्याय के 9 वचन में स्वर्गदूतों के द्वारा ये आमंत्रण दिया गया है. प्रकटीकरणाचे पुस्तक त्याच्या 19व्या अध्याय आणि 9व्या वचनामध्ये देवदूतांच्या माध्यमातून हे आमंत्रण देण्यात आले. But in Matthew 11:28, it is the invitation by Jesus himself. लेकिन मत्ती रचित सुसमाचार के अध्याय 11 और 28 वचन में स्वयं यीशु मसीह ने यहाँ पे निमंत्रण दिया है. आणि मत्तय शुभवर्तमान त्याच्या 11व्या अध्याय आणि 28 वचनामध्ये आम्ही जर पाहिलं तर त्याच्यामध्ये स्वयं येशू आमंत्रण देत आहे. So Matthew 11:28, we will just read it. आणि मत्ती उसका 11 अध्याय और हम उसका 28 वचन अभी पढ़ेंगे. It says, "Come to me, all you who are weary and burdened, and I will give you rest." और यहाँ पे इस प्रकार से लिखा हुआ है मत्ती रचित सुसमाचार के अध्याय 11 और उसका 28 वचन में, हे सब परिश्रम करने वालों और बोझ से दबे हुए लोगों, मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. मराठीमध्ये या प्रकारे लिहिले, जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विश्रांती देईल. So it is the invitation directly given by Jesus to come to him to have rest in him. और यहाँ पे यीशु मसीह के द्वारा सीधे निमंत्रण दिया जा रहा है कि वे उसके पास आए ताकि वो उन्हें विश्राम दे. इथं आपण पाहतो की स्वयं येशूच्या माध्यमातून लोकांना एक आमंत्रण देण्यात येत आहे जेणेकरून त्यांना एक विश्रांती येशूद्वारे प्राप्त होईल. If you and I respond to this invitation, there is definitely rest in Christ, and then we will not have any other compartmentalization, saying you are lower citizen, I am higher citizen. यदि आप और मैं यीशु मसीह के द्वारा जो हमें निमंत्रण दिया गया है, यदि हम उसे स्वीकारते हैं, तो निश्चित रूप से हम उसमें विश्राम पाएंगे. और स्वर्ग में ऐसा कोई भी विभाजन नहीं है जहां पे ये कहा जाए की तुम निम्न वर्ग के हो या तुम उच्च वर्ग के हो. ज्या प्रकारे जेव्हा येशू आम्हाला आमंत्रित करतो आणि त्यावेळेस जेव्हा तुम्ही किंवा मी त्या आमंत्रणाला जेव्हा स्वीकार करतो तेव्हा येशू आपल्याला विश्रांती देतो. आणि स्वर्गामध्ये अशी कोणती विभागणी नाही आहे जिथे हे म्हटलं गेलंय की तुम्ही निम्न वर्गातले लोक आहात किंवा उच्च वर्गातले लोक आहेत. असं काही विभागणी आम्हाला स्वर्गामध्ये दिसत नाही. But there is definitely difference in rewards which are according to your deeds and my deeds, and there will be definitely rewards by Christ in different manner, and then crowns also differs. That is the only difference there. But we are in the same plane there in heaven also. और स्वर्ग में हम एक ही स्थान पर सभी पाए जाएंगे, लेकिन वहां पे जो प्रतिफल है वो सबके कार्यों के अनुसार अलग अलग होंगे. यीशु निश्चित रूप से हमें प्रतिफल देगा हमारे कार्यों के अनुसार जो अलग अलग होंगे. स्वर्गामध्ये आम्ही एकाच स्थानामध्ये राहणार, पण तिथे जे प्रतिफळ देवाने आमच्यासाठी ठेवलेले आहेत ते आमच्या कर्मानुसार राहतील. आम्ही ख्रिस्तामध्ये राहून या जगामध्ये जे कर्म करत आहोत त्यानुसार ख्रिस्त आम्हाला स्वर्गामध्ये ते प्रतिफळ देईल. Hope that is clear.
और मैं आशा करता हूं कि इस वचन का स्पष्टीकरण आपको मिल चुका है. मी आशा करतो की ह्या वचनाचे जे स्पष्टीकरण आहे तुम्हाला समजलं असेल. Blessed are those who are invited to the wedding supper of the Lamb. धन्य वे हैं जो मेमने की विवाह के भोज में बुलाए गए हैं. धन्य ते जे कोकराच्या विवाहामध्ये बोलवण्यात आले. Now, as soon as we accept Christ, और जिस क्षण हम यीशु मसीह को अपने जीवन में स्वीकार करते हैं, ज्या क्षणी आम्ही ख्रिस्त येशूला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करतो, we are given special clothes by God Himself. परमेश्वर के द्वारा हमें एक विशेष वस्त्र दिए गए हैं. आम्हाला देवाच्या द्वारे एक विशेष वस्त्र देण्यात आले. The 19th chapter of Revelation, verse 8, we read that. और प्रकाशित वाक्य 19 अध्याय और उसके 8वें वचन में हम उस वस्त्र के विषय में देखते हैं. प्रकटीकरणाचे पुस्तक त्याच्या 19वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आम्ही त्या पहिरावाविषयी आम्ही तिथं पाहू शकतो. It says in fine linen clothes, bright and clean, was given her to wear. और 8वें वचन में इस प्रकार लिखा है, उसको शुद्ध और चमकदार महीन मलमल पहनने का अधिकार दिया गया है. आणि मराठीमध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे, तिला स्वच्छ चमकणारे तागाचे कपडे नेसायला दिले आहेत. So, according to Revelation 7:14, we have to wash these clothes every day in the blood of Jesus Christ. और इसीलिए प्रकाशित वाक्य अध्याय 7 ना 7:14 ओके 7:14 के अनुसार इन वस्त्रों को हमें हर दिन प्रभु यीशु मसीह के लहू से धोने की आवश्यकता है. प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 7 आणि वचन 14 नुसार आम्हाला ह्या वस्त्रांना येशूच्या रक्ताने प्रत्येक दिवशी धुण्याची गरज आहे. Then let's go to 3rd chapter of Revelation. और हम प्रकाशित वाक्य के 3रे अध्याय में फिर आते हैं. आम्ही पुन्हा प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 1 आणि 3ऱ्या अध्यायामध्ये येतो. 3rd chapter verse 4. आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये, उसके 4थे वचन में, Here God is speaking to the believers of Sardis church. और यहाँ पे परमेश्वर सार्दिस के विश्वासियों से बातचीत कर रहा है. इथे देवबाप सार्दिसच्या विश्वासणाऱ्यांशी गोष्टी करत आहे. It says in verse 3, the 3rd chapter verse 4, it says, yet you have a few people in Sardis who have not soiled their clothes. They will walk with me in white, for they are worthy. और 4थे वचन में इस प्रकार से लिखा है, पर हाँ, सरदीस में तेरे यहाँ कुछ ऐसे लोग हैं जिन्होंने अपने अपने वस्त्र अशुद्ध नहीं किए. वे श्वेत वस्त्र पहने हुए मेरे साथ घूमेंगे क्योंकि वे इस योग्य है. मराठीमध्ये 4थ्या वचनात अशा प्रकारे लिहिलं आहे, तरी तुमच्यात थोडे लोक आहेत जे सार्दिस मध्ये आहेत, ज्यांनी स्वतःला स्वच्छ राखले आहे. ते लोक माझ्या बरोबर चालतील, ते पांढरी वस्त्र घालतील कारण ते पात्र आहेत. What are the people who wear white clothes? और जो श्वेत वस्त्र पहने हुए वे किस प्रकार के लोग हैं? जे पांढरी वस्त्रे घातलेली लोक आहेत ते कशा प्रकारचे लोक आहेत? They are worthy people. That means they are washed by the blood of Jesus Christ. वे योग्य लोग हैं,
जो येशू मसीह के लहू के द्वारा धुए गए आहेत ते योग्य लोक आहेत आणि ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे धुतलेले लोक आहेत. In fourth verse, third chapter, fourth verse, we read that they have not soiled their clothes. और चौथे वचन में प्रकाशित वाक्य के तीसरे अध्याय के इस प्रकार से लिखा है कि उन्होंने अपने अपने वस्त्र अशुद्ध नहीं किए हैं. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तक अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलं आहे की त्यांनी आपले जे परिधान आहेत ते त्यांनी जे आपले वस्त्र आहेत ते अशुद्ध केलेले नाही. You know, my pastor used to give a very good example of pig. और मेरे पास्टर सुअरों का बहुत एक अच्छा उदाहरण दिया करते थे. माझे पालक जे डुकर आहेत त्यांचे विषयी एक चांगलं एक उदाहरण देत होते. I would like to tell the same thing to you. Once a king wanted to take a pig, and then he took pig and started keeping in the palace, and then making the pig to be decorated, washed, and then cleaned, and then all that. एक बार ऐसा हुआ कि राजा ने चाहा कि वह एक सुअर को अपने राजमहल में लेकर आएगा, उसको धोएगा, उसको साफ सुथरा करेगा और उसको वो सुंदर बनाएगा इत्यादी. एके वेळी राजाने एक अशी इच्छा दर्शवली की तो डुकराला आपल्या राजमहलामध्ये घेऊन येईल आणि त्याला तो आंघोळ बिंगोळ घालून त्याला एक सुंदर असं बनवेल. So once the pig is brought, and then the king gives a very good bath to it, then he applies powder to the pig. आणि एके वेळी राजाच्या महलामध्ये त्या डुकराला घेऊन येण्यात आलं आणि त्याला आंघोळ बिंगोळ घालून त्याला पावडर लावण्यात आला. और एक दिन राजमहल में सुअर को लाया गया और उससे नहला धुलाकर उसको पाउडर लगाया गया. Then pig was really shining, so thought that even perfume also will be very good, so he sprayed the whole body with perfume. तो सुअर अब दिखने में बड़ा सुंदर दिख रहा था, तो उसे लगा कि इसको और थोड़ा खुशबूदार बनाया जाए, तो उस पर कुछ खुशबू की वस्तुएं भी उस पर लगाई गई. जो डुक्कर होता तो सुंदर दिसायला लागला, तर राजाने असा विचार केला की याला अजून सुगंधित केलं पाहिजे म्हणून काही सुगंधित द्रव्य त्याच्यावर ओतले गेले. Then he brought the pig to a palace and made him to sleep on the ivory bed of kingly palace. आणि और उस सुअर को जो है राजमहल में जो राजकीय कमरा होता है और मखमल के जो बिस्तर होते हैं उस पर सुलाया गया आणि त्याला राजमहलाच्या एक सुंदर त्याचं जे हे असतं बेड असतो तिथं मखमलच्या बेडवर त्याला झोपवण्यात आलं. Then king was very happy, so he said, "Come on, let me tie a ribbon to its neck also." और राजा बहुत खुश हो गया. उसने कहा कि चलो मैं इसके गले में एक ऐसी दूरी, एक सुंदर सी एक दूरी बांध देता हूँ. राजाने त्याला पाहून त्याला बरं वाटलं आणि त्याने असा विचार केला की त्या डुकराच्या मानेवर एक सुंदरशी अशी सुनहरी रिबीन बांधावी. But pig was uncomfortable. पण तो लेकिन जो वो सुअर था वो उसको बेचैनी हो रही थी. जो डुक्कर होता त्याला अस्वस्थ वाटत होता. Then king went, he made pig to sleep on the bed, and then he went out for some work. और अब राजा ने चाहा कि अब सुअर को जो है बेड पर सुला दिया जाए, और उसने उसको बेड पर सुला दिया और वो कुछ काम के लिए राजमहल के बाहर गया.
राजाने विचार केला की आता ही वेळ आहे डुकराला झोपवायची. त्याने राजमहालाच्या कमऱ्यामध्ये जो बिस्तर आहे तिथे त्याला झोपवण्यात आला आणि तो बाहेर कोणत्या तरी कामासाठी निघाला. The moment king went out, the pig was very happy and made a very big breath and then jumped from the bed. और जिस क्षण सुअर ने देखा कि राजा राजमहल के बाहर चला गया है तो सुअर बहुत आनंदित हुआ और वो सीधे बिस्तर पर से कूद कर वह उतर गया. आणि जेव्हा डुकराने पाहिलं की राजा राजमहालाच्या बाहेर गेलेला आहे तर त्या डुकराला खूप आनंद झाला आणि तो त्वरित त्या बेडवरून तो खाली उतरला. त्याने उडी मारली. Then it started running so exuberantly, so fast it started running. और वो क्या करने लगा, यहाँ वहां कूदने फांदने घूमने लगा और वो बहुत ही तेजी से यहाँ वहां कूद रहा था. आणि त्याने काय केलं, तो इकडे तिकडे तो फिरू लागला, कूदू लागला आणि तो खूप म्हणजे उत्तेजित रित्या तो इकडे तिकडे पडू लागला. And then nearby there was a gutter, so till the gutter came, it was running and then went and jumped into the gutter. और जब तक उसको गटर नहीं दिखा वो तब तक भागता रहा और जैसे ही उसको गटर दिखा वो सीधे जाके गटर में कूद गया. आणि जेव्हापर्यंत त्याला ते गटर दिसलं नाही तेव्हापर्यंत तो पळत गेला आणि जेव्हा त्याला ते गटर दिसले त्वरित जाऊन त्याने त्या गटरामध्ये उडी मारली. The moment it fell in the gutter, it breathed saying, "Praise the Lord, hallelujah, because I am out of the bondage. Now I am great, I am really happy in the gutter, in the dirty water and in the muddy water." और जिस क्षण वह गटर में वो कूद गया और गटर के उस गंदगी से जब वो भर गया तो वो इस प्रकार की प्रशंसा करने लगा कि मैं इस प्रकार के बंधन से छूट गया हूं और मैं इस मिट्टी में बहुत आनंद मना रहा हूं. इस गंदे पानी में मुझे एक शांति मिल रही है. इस प्रकार से वह महसूस करने लगा. ज्या क्षणी तो त्या गटरामध्ये त्याने उडी मारली आणि त्या गटराच्या पूर्ण गंदगीने तो भरला तर तो अशा प्रकारे प्रशंसा करू लागला आणि म्हणू लागला की मी ह्या बंधनातून सुटलो बाबा, देवाची स्तुती हो, अशा प्रकारे तो बोलू लागला. And then he was praising and thanking God because of the dirty water and muddy water. और वो परमेश्वर को धन्यवाद देने लगा उस गंदे पानी के लिए, उस मिट्टी भरे पानी के लिए. आणि तो देवाची स्तुती करू लागला त्या घाण आणि सांड पाण्यासाठी. You know, king thought that the pig is not worthy when it is in gutter and then dirty water. So he took the pig into the palace. और जब राजा ने सुअर को उस गंदे पानी में, मिट्टी भरे पानी में जब देखा तो उसे लगा कि ये जगह उस सुअर के योग्य नहीं है, इसलिए उसने उस सुअर को राजमहल में लेकर आया था. ज्या प्रकारे राजाने त्या डुकराला त्या घाण पाण्यात, सांड पाण्यामध्ये जेव्हा त्यांनी त्याला पाहिलेलं होतं तर राजाला त्यावेळे असं वाटलं की हे जागा त्याच्यासाठी योग्य नाही, म्हणून त्या डुकराला त्याने आपल्या राजमहालामध्ये घेऊन आलेला होता. But pig found worthy right in the gutter and the dirty water, and whatever the palace was not worthy for pig. और सुअर ने इस बात को पाया कि राजमहल उसके लिए योग्य नहीं है, उसके लिए तो वो गटर ही योग्य है. आणि त्या डुकराला हे समजलं की राजमहल त्याच्यासाठी योग्य नाही पण ते गटरच त्याच्यासाठी योग्य आहे.
In Revelation 3:4, we read about worthy people. और हम प्रकाशित वाक्य अध्याय 3 और उसके वचन 4 में योग्य लोगों के विषय में देखते हैं. आणि आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 3 आणि वचन 4 मध्ये पाहतो योग्य लोक या विषयी तिथं सांगण्यात आलेलं आहे. You know, some people were very happy when they accept Christ, and they are very happy, they are very nice, and then everywhere talking about Jesus, everywhere talking about salvation, and very, very nice. आणि काही और कुछ लोग जब वे प्रभु यीशु मसीह को अपने जीवन में उद्धारकर्ता के रूप में स्वीकार करते हैं, वे बहुत आनंदित होते हैं, वे अपने आप को बहुत अच्छा समझने लगते हैं और वो यहाँ वहाँ जाके सुसमाचार प्रचार करने लगते हैं. असे काही लोक जेव्हा ते ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये तारणारा म्हणून स्वीकार करतात, ते खूप आनंदित होतात आणि ते इकडे तिकडे जाऊन ते सुवार्ता सांगण्याचं कार्य करतात. But beloved, लेकिन प्रियो, परंतु प्रियांनो, maybe the king thought that is not worthy, but the pig thought that it is worthy. Jumped into. Some believers go for some time, they will be happy, and then after that they will go back to the same gutter and the same worldliness. और जिस प्रकार सुअर के लिए राजा ने सोचा कि इसके ये योग्य नहीं, लेकिन सुअर ने ये सोचा कि राजमहल इसके योग्य नहीं, उसी प्रकार कुछ विश्वासी जब प्रभु में आते हैं, कुछ समय तक उनका जीवन बहुत अच्छा चलता है, परमेश्वर की सेवा में लिप्त रहते हैं, लेकिन कुछ समय के बाद वे फिर अपने सांसारिक जीवन में जिस प्रकार सुअर अपने गटर में खुश रहता है, वे अपने सांसारिक जीवन में फिर लौटकर एक खुश रहने का प्रयत्न करते हैं. ज्या प्रकारे राजा त्याला हे समजलं की डुकरासाठी ती जागा योग्य नाही, काही विश्वासणारे अशा प्रकारेच असतात. जेव्हा ते प्रभूमध्ये आल्यानंतर काही वेळेसाठी ते सेवेमध्ये असतात, देवाची सेवा करतात, पण काही कालानंतर ते पुन्हा त्या जगिक जीवनामध्ये आनंद शोधायचा प्रयत्न करतात. ज्या प्रकारे तो डुक्कर त्याला वाटतं की गटरच माझ्यासाठी योग्य आहे. Today are we worthy because we are washed by the blood of Jesus Christ. लेकिन आज हम योग्य है वो इसीलिए क्योंकि हम यीशु मसीह के लहू के द्वारा धोए हुए हैं. आज आपण ह्याकरिता पात्र आहोत कारण आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे धुतले गेलेले आहोत. We will definitely be people who will glorify the name of God if we are worthy to live with the white clothes and then keep the white clothes and then live pure and then not soil or white clothes. और हम निश्चित ही योग्य इसलिए है क्योंकि यीशु मसीह के लहू के द्वारा हम धोए गए हैं और हमें श्वेत वस्त्र पहनाया गया है और हम इस श्वेत वस्त्र को रोज धोते हैं और निश्चित ही हम इसे अशुद्ध नहीं करेंगे और हम उसकी महिमा करने के योग्य है. आणि आम्ही निश्चितच त्याचे पात्र आहोत कारण येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्ही धुतले गेलेले आहोत आणि जे वस्त्र आम्हाला दिले गेलेले आहेत, जे आम्ही घातलेले आहेत, ते वस्त्र आम्ही रोज धुतो, आम्ही त्याला अशुद्ध करीत नाही. म्हणून आम्ही देवाची स्तुती आराधना करण्याचे पात्र आहोत. So let us take a time to examine ourselves whether we are worthy and whether we have soiled our clothes. भली वचन के अनुसार हम योग्य है, लेकिन हमें इस समय में अपने आप को जांचने की आवश्यकता है कि क्या मैंने मेरे वस्त्रों को अशुद्ध किया है क्या, या मैंने अपने वस्त्रों को धोया नहीं है क्या. हमें इस समय में अपने आप को जांचना
असण्याची आवश्यकता आहे. जरी देवाचं वचन आम्हाला सांगते की आम्ही पात्र आहोत, पण तरीही आम्हाला स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे की काय खरंच आम्ही आपले वस्त्र अशुद्ध केले आहेत का, आपले वस्त्र आम्ही रोज धुत आहोत का, याचे परीक्षण आम्हाला यावेळेस करण्याची गरज आहे. Now, Sardis church was a big church and very nice church and a very big church. और सरदीस की जो कलीसिया थी वह बहुत ही अच्छी और बहुत बड़ी ऐसी कलीसिया थी. सार्दिसची जी मंडळी होती ती चांगली आणि एक मोठी मंडळी अशी होती. In number wise, it was a very big. आणि और संख्या में भी वो बड़ी थी, संख्येमध्ये सुद्धा ती मोठी होती. But here this verse says that only few people have not soiled their clothes. लेकिन इस वचन में इस प्रकार से लिखा है कि मात्र कुछ ऐसे लोग हैं जिन्होंने अपने वस्त्र अशुद्ध नहीं किए गए हैं. पण या वचनामध्ये स्पष्टरित्या लिहिलेलं आहे की काही असे लोक आहेत ज्यांनी आपले वस्त्र अशुद्ध केलेले नाही. You may say, whole world is dirty and sinful, and how can I be pure? आप इस प्रकार कह सकते हैं, पूरा संसार तो गंदगी में है, पाप में है, मैं कैसे पवित्र अपने आप को रख सकता हूं. तुम्ही मला एक प्रश्न विचाराल की संपूर्ण जग पापामध्ये आहे, त्या गंदगीमध्ये आहे, तर अशा वेळेस मी स्वतःला कशा प्रकारे पवित्र ठेवू. But beloved, here in Sardis church, though it was a very big in number, majority was not holy, and they were not soiling their clothes. Majority was soiling their clothes, but they were into the dust and dirt of the world, but only few have not soiled their clothes. मेरे प्रियो, भले ही सरदीस की कलीसिया एक बड़ी कलीसिया हुआ करती थी, लेकिन उसमें कुछ ही ऐसे लोग थे जिन्होंने अपने वस्त्र अशुद्ध नहीं किए, लेकिन कई उनमें ऐसे थे कि उन्होंने अपने वस्त्रों को अशुद्ध किया था. प्रियांनो, सार्दिस एक मोठी मंडळी होती, पण तिथे जे अधिकतर लोक होते त्यांनी आपले जे वस्त्र होते त्यांनी अशुद्ध केलेले होते, पण काही मोजके असे लोक होते ज्यांनी आपले वस्त्र अशुद्ध केलेले नव्हते. In Sermon on the Mount, Jesus spoke about two ways. One is broad way and another one is narrow way. और पहाड़ी उपदेश में यीशु मसीह ने दो मार्ग या दो मार्ग के विषय में बात किया है. एक है सकरा मार्ग और एक है चौड़ा मार्ग. यीशु ख्रिस्ताने पर्वतीय उपदेश मध्ये दोन असे मार्ग सांगितले आहे, एक लहान, एक अरुंद मार्ग आणि एक मोठा मार्ग. And he also said that many will enter into the broad way and then only few into the narrow gate. और यीशु मसीह ने वहां पे कहा है कि बहुतेरे हैं जो चौड़े मार्ग में प्रवेश करेंगे, लेकिन कुछ ही ऐसे होंगे जो सकरे मार्ग से प्रवेश करेंगे. आणि येशूने तिथे म्हटलेलं आहे की पुष्कळशे असे असतील जे त्या मोठ्या मार्गामध्ये चालतील, पण काही असे असतील जे त्या अरुंद मार्गाने चालतील. Can you and can I be in that narrow way? Or in other words, can we be counted in that few people? क्या आप और मैं उस सकरे मार्ग पर है क्या, या हम दूसरे शब्दों में कहें तो क्या हमें ऐसा गिना जा सकता है
की हम सक्रिय मार्ग पे चलणे वाले लोक आहे? काय आपण असं म्हणू शकतो का की मी त्या अरुंद मार्गावर चालत आहो, किंवा माझी पण गणना त्यामध्ये केली पाहिजे जे त्या अरुंद मार्गामध्ये चालत आहेत? Can I say, yes, I am among those Sardis group who have not soiled their clothes but kept white and clean for God's glory. क्या मैं इस प्रकार से कह सकता हूं क्या कि उस सार्दिस कलीसिया के समान, जहां पे कुछ ऐसे लोग थे जिन्होंने अपने वस्त्र अशुद्ध नहीं किए, लेकिन उन्होंने अपने आप को परमेश्वर की महिमा के लिए अलग किए हैं? काय मी असं म्हणू शकतो का त्या सार्दिसच्या मंडळीप्रमाणे जे काही लोक ज्यांनी आपले आपले वस्त्र अशुद्ध केलेले नव्हते आणि त्यांनी स्वतःला देवाच्या गौरवासाठी वेगळं केलं होतं? And we just say, Lord, here am I. And then I want to prepare myself. I want to keep my clothes clean for your glory. I want to be perfect for your glory. I want to live a holy life for your glory. क्या हम इस प्रकार परमेश्वर से कह सकते हैं क्या, हे प्रभु मैं यहाँ पे हूँ, मैं अपने वस्त्र को अशुद्ध नहीं करूंगा, मैं अपने श्वेत वस्त्र को साफ सुथरा रखूंगा और मैं सिद्धता की ओर बढ़ूंगा और मैं तेरी महिमा के लिए ये सब कार्य करूंगा? काय आपण अशा प्रकारे देवाला म्हणू शकतो का की देवापा मी इथं आहे आणि मी आपल्या वस्त्रांना अशुद्ध करणार नाही, जे वस्त्र मला मिळालेले आहे त्याला मी शुद्ध करील आणि मी स्वतःला तुझ्या गौरवासाठी सिद्धीस घेऊन जाण्याचा प्रयत्न करील? If we live a holy life, definitely we have a greater reward in heaven. और यदि हम पवित्रता का जीवन जीते हैं तो निश्चित रूप से हमें स्वर्ग में प्रतिफल मिलेगा. जर आपण पवित्रतेचं जीवन जगू या जगामध्ये तर निश्चितच देव आम्हाला स्वर्गामध्ये प्रतिफल देईल. If you read about Sardis church in the history, it's a very beautiful place and location was very good, very nice. यदि आप इतिहास में, बाइबल के इतिहास में जब आप सरदीस कलीसिया के विषय में जब आप पढ़ेंगे तो उसका जो परिसर था वो बहुत ही सुंदर, ऐसा शोभनीय परिसर था. जर आपण सरदीसच्या मंडळीचा जर इतिहास बघितला, जिथे ही सरदीसची मंडळी होती, तिथला वातावरण खूप चांगला असा एक वातावरण होता. Today we boast about cathedrals, we boast about big church, high church, and central church, and all this boasting is there. But clean life or a holy life is missing. जरीही आज मोठ्या मोठ्या मंडळीचे घर पाहून किंवा त्या ती बिल्डिंग्स पाहून आम्हाला एक गर्व होतो, पण आमच्यामध्ये ती पवित्रता ती अजून मिसिंग आहे. अभी भी हम बड़े बड़े कैथेड्रल को देखकर, बड़े बड़े चर्चेस की इमारतों को देखकर बड़े खुश होते, लेकिन अभी भी हम में जो पवित्रता है वो नहीं दिखती. Today may grace of our God be upon each of you and each of us. आज परमेश्वर का अनुग्रह आप पर और मुझ पर बना रहे. आज देवाची कृपा तुमच्या आणि माझ्यावर बनून राहो. You know, someone explained Christian life to compare to lotus. और किसी ने मसीह जीवन की तुलना एक कमल से किया है. कोणीतरी ख्रिस्ती जीवनाची जी तुलना आहे कमळद्वारे केलेली आहे. Once we went on bicycles to preach the gospel in the villages.
और कुछ समय पहले हम साइकिल से गांव-गांव में सुसमाचार सुनाने के लिए जाया करते थे. काही And काळ then, पूर्वी आम्ही सायकलवरून सुवार्ता सांगण्यासाठी गावोगावी जायचो. in the afternoon, we were still going from place to place, from village to village to preach the gospel. और दोपहर के समय में हम गाव-गाव सुसमाचार सुनाने के लिए जाया करते थे आणि दुपारच्या वेळेस आम्ही गावोगावी सुवार्ता सांगण्यासाठी जायचो. So we were all sweating and then sweating. We were thirsty also. We were hungry also. और हमारा पसीना बहते रहता था. हम भूखे भी होते थे, हम प्यासे भी होते थे. आमचा घाम गळत होता आणि आम्हाला भूकही लागायची आणि तहानही लागायची. But suddenly we went to a village by our cycles, and then we saw a big pond there. और साइकिल पर चलते चलते हम लोग एक गांव में पहुंचे. वहां पे हमने एक ऐसे हौद को देखा आणि सायकलने त्या गावामध्ये जात असताना आम्हाला एक हौद असे दिसले. But that pond was dirty, but everywhere we have seen the lotus coming up, and then we really forgot our tiredness by seeing that lotus in a dirty pond. और उस हौद में हमने क्या देखा कि पूरा हौद गंदे पानी से भरा हुआ है, लेकिन उसमें उस गंदे पानी में हमने कमल को खिलते हुए देखा. और उस कमल को खिलते हुए देखने के द्वारा हम अपने पसीने को भूल गए, हम अपने भूख और अपनी प्यास, हम सब कुछ भूल गए. आणि ज्यावेळी आम्ही त्या हौदमध्ये जेव्हा आम्ही बघितलं की तिथे जे पाणी आहे ते पूर्णपणे सांड पाणी आहे, पण त्या सांड पाणीमध्ये एक कमळाचं फूल, पुष्कळ असे कमळाचे जे फूल होते ते उभरलेले होते. आणि ते उभरलेले फूल पाहून, त्या कमळाचे फूल पाहून आम्ही आमची भूक, तहान, आमचं थकावट, आम्ही सगळं काही विसरून गेलो होतो. Praise the Lord. Nice and wonderful, refreshing time when we went to that village. और जिस समय में हम उस गांव में पहुंचे, सचमुच में एक हमारे लिए एक ताजगी भरा ऐसा बिलकुल समय था. आणि ज्यावेळेस आम्ही त्या गावामध्ये गेलो, आमच्यासाठी ते एक आम्हाला ताजेतवाने करणारा असा एक गाव होता. That is what is Christian life. You will refresh others through your life as people of God, because the whole world, the whole city, and the whole community may be a dirty community. यही मसीह जीवन है, क्योंकि जब हम इस संसार में होते हैं, जो समुदाय में होते हैं, वहां पे हम सब बुराइयां को देखते हैं. आणि हेच एक ख्रिस्ती जीवन आहे. कारण जर आपण जगामध्ये पाहिलं, आपल्या आसपासच्या समुदायामध्ये पाहिलं, तिथं आपल्याला फक्त वाईट आणि वाईट गोष्टीच पाहायला मिळतात. Are you lotus to your church? Are you lotus to your family? Are you lotus to your community today to give fragrance? And then through the color of lotus, you have refreshed the hearts of the people. क्या आप अपने कलीसिया में, अपने परिवार में, अपने समुदाय में कमल के समान है क्या, जो अपनी खुशबू से लोगों को प्रफुल्लित करता है, सुवासित करता है, और उसके कलर के द्वारा वो उनको रंग बिरंगा करता है? क्या ऐसा हमारा जीवन है का? काय आमचं जीवन त्या कमळाप्रमाणे आहे का, ज्याच्या सुवासाद्वारे आम्ही आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या आसपासच्या समुदाय आणि परिसरामध्ये एक सुवास पसरवणारे होऊ असं, आणि त्याच प्रकारे त्याचे जे रंग आहे आमच्या जीवनाद्वारे
काय त्यांच्या जीवनामध्ये प्रसन्नता येत आहे का? Why Jesus gave himself for us? यीशु मसीह ने क्यों अपने आप को हमारे लिए दे दिया? येशू ख्रिस्ताने का आम्हांसाठी स्वतःला दिले? To give the fragrance as lotus gives the fragrance to the world, to give fragrance through our lives and then change the lives of the people. ताकि हमारे जीवन को वो खुशबूदार बना सके, ताकि उस खुशबू के द्वारा दूसरों का जीवन बदल सके. येशू ख्रिस्ताने का आम्हासाठी आपले जीवन दिले? कारण आमचं जीवन एक सुवासित व्हावं आणि त्या सुवासाद्वारे इतरांचे जीवन बदलावं, याकरिता त्याने आपलं जीवन दिले. Let us turn to the epistle of Ephesians and 5th chapter and read verse 1 and 2 to understand why Christ gave himself for us. और इसलिए हम इस समय में इफिसियों पत्री अध्याय 5 उसका वचन सर वर्स 1 and 2. ओके, पहला और दूसरा वचन हम यहाँ पे देखेंगे. इफिसियों अध्याय 5 1 और 2 वचन. I'll read it in English. It says, "Be imitators of God, therefore, as dearly loved children, and live a life of love, just as Christ loved us and gave himself for us as a fragrant offering and sacrifice to God." पहला और दूसरा वचन इस प्रकार कहता है, इसलिए प्रिय बालकों के समान परमेश्वर का अनुकरण करो और प्रेम में चलो, जैसे मसीह ने भी तुमसे प्रेम किया और हमारे लिए अपने आप को सुखदायक सुगंध के लिए परमेश्वर के आगे भेट करके बलिदान कर दिया. मराठीमध्ये, प्रिय मुलाप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने जशी आमच्या प्रीती केली तसे प्रीतीमध्ये चाला, त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला. Now, last week and previous week, we have been announcing about the much need of getting new clothes for children. और पिछले सप्ताह और उसके पहले सप्ताह में से हम लोग इस बात की सूचना आपको दे रहे हैं कि हमें हमारे अनाथालय के बच्चों के लिए वस्त्रों या कपड़ों की आवश्यकता है. मागील 2 आठवड्यापासून आम्ही या गोष्टीची सूचना आपणास देत आहोत की आमच्या आश्रमातील जे लेकरं आहेत त्यांच्यासाठी कपड्यांची अत्यंत गरज आहे. Some of you responded very well and then sent money, and then we purchased clothes and see how beautiful the children shine when they are with the new clothes. और कुछ लोगों ने हमें प्रतिसाद भी किया, कुछ लोगों ने हमें पैसा भेजा, हमने उन पैसों से उनके लिए कपड़े खरीदे और हमने उन बच्चों को दिए और हमने देखा कि उन कपड़ों को पहनने के बाद वो कितने सुंदर इस प्रकार से दिख रहे थे और चमक रहे थे. आणि ज्या प्रकारे काही लोकांनी आम्हाला प्रतिसाद केला, आम्हाला पैसे पाठविलेत आणि त्याद्वारे आम्ही वस्त्र त्यांच्यासाठी ते परिधान आम्ही त्यांच्यासाठी विकत घेतले आणि त्यांना त्या लेकरांना आम्ही दिले आणि जेव्हा त्यांनी ते घातलं आणि ते घातल्यानंतर ते खूप सुंदर असे दिसत होते आणि चमकदार असे दिसत होते. We have to purchase few more clothes. अजून आम्हाला काही कपडे खरेदी करण्याची गरज आहे. Because we have not got the full amount which is sufficient for all the children. हमें और कुछ कपड़े खरीदने की आवश्यकता है क्योंकि हमारे पास पर्याप्त पैसा नहीं होने के कारण हम कुछ ही कपडे खरीद पाए. कमी पैसे असल्यामुळे आम्ही फक्त काहीच कपडे खरेदी करू शकलो.
But beloved, when we see them with the new clothes, how beautiful they are. और जब प्रियो हमने उन बच्चों को नए कपडे पहने हुए देखा तो हमने उनमें एक अच्छी सुंदरता को देखा. ज्या वेळेस आम्ही त्यांना नवीन कपडे घातल्यानंतर बघितलं तर ते असे सुंदर असे दिसायला लागले. And then we have instructed them not to soil their clothes. और हमने उनको बताया, हमने उनको एक सूचना दी कि तुम्हें अपने वस्त्रों को अशुद्ध या उसको गंदा नहीं करना है. आणि आम्ही त्यांना एक सूचना सुद्धा दिली की या नवीन कपड्यांना तुम्हाला अशुद्ध किंवा याला मडित करायचे नाहीत. That is what we see in the book of Revelation. And in the church of Sardis, there were very few who have not soiled their clothes. और इसी बात को हम प्रकाशित वाक्य में देखते हैं, विशेष करके सार्दिस की कलीसिया में, जहां कुछ ही लोग थे जिन्होंने अपने वस्त्रों को अशुद्ध नहीं किया था. आणि हीच गोष्ट आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहतो. विशेष करून सार्दिसच्या मंडळीमध्ये तिथे काही असे मोजके लोक होते ज्यांनी आपले पात्र त्यांनी अशुद्ध केलेले नव्हते. We need to see that we are clean in the presence of God. Whatever the sacrifice which Jesus has made for us is not vain, but it is useful, and we are making ourselves washed thoroughly in the blood of Jesus and moving day by day for his glory. और हमें इस बात को जानने की आवश्यकता है परमेश्वर की उपस्थिति में कि यीशु मसीह ने अपना लहू हमारे लिए बहाया है, और इसलिए हमने अपने वस्त्रों को प्रत्येक दिन परमेश्वर की उपस्थिति में धोना है, और परमेश्वर की महिमा के लिए हमें अपने आप को हर दिन तयार करना है. आणि त्याच प्रकारे येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताद्वारे आम्हाला धुवून शुद्ध केलेलं आहे. म्हणून देवाच्या सानिध्यामध्ये आम्हाला स्वतःचे वस्त्र प्रत्येक दिवशी त्याच्या रक्ताने धुतले पाहिजे आणि देवाच्या गौरवासाठी स्वतःला तयार करणे गरजेचं आहे. In Hebrews 10th chapter we see about some people who don't keep their life clean. और इब्रानियों अध्याय 10 में हम कुछ लोगों के विषय में देखते हैं जो जिन्होंने अपने जीवनों को जो है वह शुद्ध नहीं रखा. Let's turn to the Hebrews 10th chapter verse 26. और इस समय में हम इब्रानियों उसका अध्याय 10 और उसका 26 वचन देखेंगे. यावेळेस आम्ही इब्रानियों पत्र अध्याय 10 त्याचं 26 वचन पाहूया. It says, if we deliberately keep on sinning, 10:26 of Hebrews, it says, if we deliberately keep on sinning after we have received the knowledge of the truth, no sacrifice for sins is left. और इब्रानियों अध्याय 10 उसके वचन 26 में इस प्रकार से लिखा हुआ है, क्योंकि सच्चाई की पहचान प्राप्त करने के बाद यदि हम जानबूझकर पाप करते रहे तो पापों के लिए फिर कोई बलिदान बाकी नाही. 26व्या वचनात या प्रकारे लिहिलेले आहे, सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जर आपण जाणून बुजून पाप करीत राहिलो तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही. Once we are saved and then walking in the presence of God, we are having white clothes and we are definitely happy with the white clothes. और जब हम बचाए गए और हम परमेश्वर के उपस्थिति में पाए जाते हैं और हमें श्वेत वस्त्र दिए गए हैं, और निश्चित ही हमारे पास श्वेत वस्त्र है. आणि ज्या प्रकारे आमचं तारण झालं, आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आलो आणि आम्हाला
श्वेत वस्त्र देण्यात आले आणि ते पात्र निश्चितीच आम्ही घातलेले आहोत. We will have a special joy when we walk in the way of the Lord. और जब हम परमेश्वर के मार्गों पर चलते हैं तो एक विशेष आनंद हमें होता है. जेव्हा आपण देवाच्या मार्गामध्ये चालतो एक विशेष असा आनंद आम्हामध्ये पाहायला मिळतो. When we are under the blood of Jesus, we are rejoicing, jumping, dancing, and praising God. और जब हम यीशु मसीह के लहू में पाए जाते हैं तो हम परमेश्वर की उपस्थिति में नाचते कूदते और हम उसकी स्तुति करते हैं. जेव्हा आम्ही येशूच्या रक्तात स्वतःला पाहतो तेव्हा आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये स्तुती करतो आणि नाचून गाऊन त्याची आराधना करतो. And God's grace is always upon us. और उस समय में परमेश्वर का अनुग्रह हमेशा हमारे साथ बना रहता है आणि त्यावेळेस देवाची कृपा नियमित आमच्यावर बनून राहते. But here are the people who are continuously sinning. That means they have gone back and they don't want to come back from the dirt and the mud. यहाँ पे जिस प्रकार लिखा है कि वे जानबूझकर पाप करते हैं, इसका मतलब ये है कि वे फिर अपने पुराने उस बुराइयों में चले गए हैं और वे बुराइयों में ही रहना चाहते हैं, उस पाप में ही रहना चाहते हैं और वो उससे वापस निकलना नहीं चाहते हैं. ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी जाणून बुजून ते पाप करीत आहात, याचा अर्थ असं होते की ते पुन्हा आपल्या जगीक जीवनामध्ये गेलेले आहेत, जिथे ते पाप वासनेमध्ये आहेत आणि ते त्याच्यामधून त्यांची निघण्याची इच्छा नाही आहे. May God help us to be clean always and then live a holy life for His glory. परमेश्वर हमारी सहायता करे ताकि हम हमेशा उसकी महिमा के लिए पवित्रता का जीवन जी सके. देव आप आमची मदत करो की आम्ही त्याच्या गौरवासाठी प्रत्येक दिवशी पवित्रतेचं जीवन जगण्यासाठी